नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक असाल, हेल्दी असाल। तर आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, म्हणजे चौथा सोमवार। आज आम्ही दिवसभरात काय काय करत आहे ते तुम्हाला दाखवते। पण त्याआधी रायगडला, कोकणात एवढा पाऊस आहे की तुम्हाला आता आवाज पण येत असेल पावसाचा। नको नको गेले त्या पावसाने, इतका म्हणजे दिवस रात्र कंटिन्यू, आणि 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे। दिवस रात्र जरा काही समजणार पावसाला नको नको झालं। आता या पावसामध्ये आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये, पण मी माझी घरची प्रॉपर पूजा करून घेते पहिली आणि नंतर मंदिरामध्ये जाते। थोडंसं मोठ्याने बोलते, पण काय माहीत किती आवाज येतो तुम्हाला, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे। तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर इथं सकाळचं सगळं टिफिन वगैरे सगळं आवरलं आहे। आता देवपूजा करायची आहे। फक्त पाऊस दाखवते तुम्हाला। कोकणात कंटिन्यू पाऊस आहे, म्हणजे इकडे उघडत होता, पण 5-6 दिवस झालं असा पाऊस आहे ना, अजिबात उघडत नाही, थोडा पण उघडत नाही आहे। आणि इकडे पूर यायची पण शक्यता आहे। तुम्हाला मी आता बाहेर मंदिरात जाणार आहे तेव्हा तर दाखवेनच की किती पाणी आलं आहे आमच्या समोरच्या नदीला। बघा, गोकर्णीला छान अशी फुलं आले आहेत। म्हणलं चला पहिली देवपूजा करून घेते। आणि खूप फुलं येतात, खूप जास्त फुलं येतात। तर ही आधीची क्लिप आहे। स्वयंपाक केल्याच्या नंतर आम्ही दोघी छान फ्रेश झालो, आंघोळ केली। अनुने व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता, कारण त्याच्याकडे होता आणि माझ्याकडे व्हाईट कलरची साडी इकडे नाही आणली, गावाकडे, त्यामुळे मग मी अशीच घातली। माझ्या फ्रेंडनी या कलरची सेम पोपटी कलरची साडी घातली होती, मग ती म्हणली माझ्यासारखी सेम घाल, मग मी ही घातली। आणि नंतर केस वगैरे धुतलेले होते, मग थोडंसं आवरलं माझं। नंतर मला लगेच देवपूजा करायला बसायचं होतं, कारण आज श्रावण महिन्यातली शेवटचा सोमवार होता। मला छान अशी प्रसन्न देवपूजा करायची होती। तुम्ही तर पाहतानाच किती छान केली होती आज। आणि पाऊस तर काही कंटिन्यू चालूच आहे, उघडायचं नावच घेत नाही आहे। म्हणजे एवढा पावसात आम्हाला देवाला जावं लागलं, अनुला स्कूलला सोडवावं लागलं। तर इथे मी आता तयारी करत आहे। मला पंचामृत तयार करायचं होते, त्यासाठी दही, दूध आणि तूप घेतलं मी एका बाउलमध्ये, आणि हा चमचा आहे तो अभिषेक घालायचाच आहे। तर मग हे तयार केलं आणि थोडं नॉर्मल पाणी टाकलं। आणि आज शुभ दिवस होता, त्यामुळे उंडरला मला लेपन पण लावायचं होतं। मग तीच तयारी माझी चालू झाली। मी बाउलमध्ये हळद घेतली, थोडं गुलाबजल, आणि माझ्याकडे गंगेचं पाणी आहे ते त्यामध्ये मिक्स केलं। नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गोमूत्र वगैरे पण टाकू शकतात। आता ते सगळं मिक्स केलं, थोडं नॉर्मल पाणी टाकलं मी, आणि ते छान मिक्स केलं। आणि आता हे मी उंबऱ्याला लावणार आहे, पण त्याआधी मला देवपूजा करून घ्यायची आहे। माझं देवघर हे वरतीच आहे, त्यामुळे मी सगळं देव हे खाली ठेवले आहेत। आता इथे मी खाली अभिषेक वगैरे घालेल, कारण वरती अभिषेक घालता येत नाही, मग खाली अभिषेक वगैरे घालेल, थोडंसं पूजा वगैरे करीन आणि वरती ठेवन त्यांना। वरती पण मी पूजा करणार आहे। इथे मी स्वामींना छान असा अभिषेक घातला आणि माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं कंटिन्यू चालू होतं। आणि हे सगळं करताना एवढं प्रसन्न वाटतं ना, की रोज वाटतं की असं रोज करावं, पण रोज नाही टाईम भेटत। जसं टाईम भेटेल तसं करते। आणि सोमवार गुरुवार हा तर माझा असतोच, नाहीतर मग आठवड्यातून एकदा कधीतरी करतेच मी असं अभिषेक वगैरे घालते। रोज रोज नाही जमत एवढं करायला। अनु छोटी आहे, म्हणजे सगळं घरचं बघावं लागतं, टिफिन वगैरे। दुपारचा टाईम असतो, पण दुपारी कुठे देवपूजा करायची, त्यामुळे सकाळचा टाईम नाही भेटत। जसं भेटेल तसं, जसं ॲडजस्ट होईल तसं मी करतेच। आता इथे छान मी सगळ्यांना अभिषेक घालून घेतला। त्यानंतर त्यांचंच कापड आहे, मी असं एक सेपरेट कापड ठेवलं आहे की देवांना अभिषेक वगैरे घातल्याच्यानंतर किंवा त्यांना अंघोळ वगैरे घातल्याच्यानंतर असं हे कापड मी त्यानेच पुसते त्यांना, आणि नेहमी तेच कापड यूज करते मी, ते तसंच सुकवते आणि परत तसं दुसऱ्या दिवशी मी यूज करायला घेते। आता इथं शंकरांची माझ्याकडे पिंड आहे, त्याला भस्म लावत आहे, आणि गंधगोळी मी स्वामींना लावत आहे, आणि माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे, मग विठ्ठलांना लावत आहे, आणि बाकी हळदी कुंकू सगळ्यांना। आता माझी छान अशी देवपूजा मी खाली करून घेतली। आता वरती ठेवलं मी, सगळे देव एक एक करून वरती ठेवत आहे। तेच वरती घ्या, खाली घ्या, आणि अनुमुळं खाली ठेवू शकत नाही। परत तुम्ही कमेंट करता की खाली का नाही ठेवलं देव। मी खाली ठेवले होते पहिले 4-5 महिने इकडे आल्याच्यानंतर मी खालीच ठेवले होते, पण अनु सगळ्या देवांना घ्यायची, झोपवायची, म्हणजे बेडरूममध्ये न्यायची, त्यांना इकडे न्यायची तिकडे न्यायची, म्हणजे ते उगाचच नाही, ते मला बरोबर नाही वाटलं। मग म्हणलं थोडे दिवस अजून 1-2 वर्षाची झाली ना अजून, म्हणजे आता ते 3 वर्षाचे आहे, अजून 2 म्हणजे 5 वर्ष
झाले ना तिला चांगलं कळेल. मी खालीच ठेवेल, खाली छान असं देवघर करेल. आता इथे छान प्रकारे माझी पूजा झाली आहे. आता जेवढे माझ्याकडे फुले होते अवेलेबल तेवढी मी इथे वाहत आहेत. सगळ्या देवांना तर नाही पुरले, पण जेवढ्यांना पुरले तेवढ्या ठीक आहे. आता आपल्या बागेत जेवढे फुलं येतात तेवढीच आपण वाहू शकतो. विकत वगैरे आणू शकतो, पण इकडे भरपूर पाऊस ना, बाहेर पडायची पण पंचायत आहे, त्यामुळे मग काहीच नाही आणलं. आता इथे मी दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावत आहे आणि मला आरती पण करायची होती. मग थोडी आरती केली, म्हणजे मला जेवढी पाठ नाही आहे आणि मोबाईलमध्ये तर शूट आहे, दुसऱ्या मोबाईलमध्ये तर मग रिचार्ज नसतो, म्हणजे एकाच मोबाईलमध्ये माझं सिम कार्ड वगैरे असतं, त्यामुळे मग आरती करून घेतली जेवढी माझी पाठ आहे तेवढी. आणि असं धूपदीप लावलं ना एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं. नाहीतर असं कापूर लावायचं, थोड्या वेळ ठेवायचं, त्याला एवढं भारी वाटतं ना. आरती नाही केली तर चालेल, थोड्या वेळ ठेवायचं, एवढं प्रसन्न वाटतं ना पूर्ण घरामध्ये, त्याचा सुगंध असं दरवळतो, छान वाटतं. इथे छान माझी देवपूजा करून झाली आहे. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच मी उंबऱ्याला लेपन लावायला घेतलं. आता हा आमचा मेन एंट्रन्स आहे, मेन दरवाजा, तर इथे मी लेपन वगैरे लावलं. आणि नंतर मला आठवलं की रांगोळी पण आतमध्येच राहिली, मग रांगोळी वगैरे काढली आणि फुलं वाहिली. माझ्याकडे अजून पण 2 फुलं होते, मग ते फुले इथे वाहिली, हळदी कुंकू लावलं आणि उंबऱ्याची पण पूजा करून घेतली, म्हणजे आरती वगैरे केली. इथे पण तुम्हाला तर दिसेलच आता पुढे. इथे छान उंबऱ्याची पण पूजा माझी झाली आहे. खूप छान दिसत आहे, मस्त एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारखं फील होत होतं आणि घरामध्ये एवढा भारी सुगंध दरवळत होता. आता हा डबा मी इथे ठेवला होता, कारण माझं स्टँड नेमकं तुटून गेलं आणि मग इथेच ठेवून माझं शूट करणं पण चालू होतं. आता हे माझं कामच आहे, त्यामुळे मला शूट करणं पण भागच. आणि अनुचा नाश्ता वगैरे झाला होता, तर ती सांगत होती की माझी मम्मी बघा, आज माझ्या मम्मीने साडी घातली, म्हणजे तिच्यासाठी वेगळंच, रोज ड्रेसमध्ये असते, मग आज वेगळं वाटत होतं तिला. इथे तुळशीची वगैरे पूजा करून घेतली आणि अनुचं काहीतरी वरती हरवलं होतं, मग ते शोधत होती ती, तर ते म्हणत होती की मला ते शोधून दे. आणि इथे तिला मोबाईल हा स्कूलमध्ये न्यायचा होता, त्यामुळे ती खिशामध्ये बसतोय का पाहत होती, पण नाही बसला. नंतर मग आम्ही गेलो, अनुला स्कूलला सोडवलं. आम्ही दोघी, मी आणि माझी मैत्रीण ही तनू, तर आम्ही दोघी गेलो मंदिरामध्ये पण बघा, म्हणजे पावसात आमची साडी तर फुल भिजली होती, एवढं पाऊस. मग इथे छान मी पूजा केली, घरी पण केलीच होती, पण इथं आल्याच्यानंतर भारी वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं. इथे एकच मंदिर आहे आमच्या एरियामध्ये एवढं. आणि पाऊस तर पाहताय ना तुम्ही, अक्षरशः या पाण्यामधून पूर्ण रस्त्यावर पाणी आहे, खूप जास्त पाऊस आहे, खूप जास्त, म्हणजे कंटिन्यू जर इकडे ना 2-3 दिवस पाऊस सुरू राहिला ना की पूर येतो. आता बघा 4-5 दिवस झाले इथे पाऊस सुरू आहे. आता आम्ही छत्रीतून, म्हणजे माझा तावतर एवढा अक्षरशः खूप खराब झाला. मग आम्हाला आठवलं की इथे फोटोज पण काढू शकतो पावसामध्ये. मग फोटो वगैरे काढले, तर ते इंस्टाग्रामला मी पोस्ट करेन. किती पाणी आले आणि अगदी 2 दिवसात एवढा पाऊस आहे ना मोकार. ही उद्या मंगळागौरचा कार्यक्रम आहे, त्यासाठी काय करते, पानं तोडते. ओ माय गॉड, सिरियसली बघू शकतात, तर खूपच खराब झाला आहे. उद्या तिच्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ती पानं वगैरे गोळा करत होती. आणि बघा बिल्डिंगच्या खाली पण फुल पाणी आहे, फुल पाणी साठले आहे. तर आता घरी आले मी, घरी आल्याच्या नंतर खूप भूक लागली होती. आज काय साबुदाणा भिजायला घालायचं विसरले आणि खाऊ पण वाटत नाही रोज. मग जे उपवासच होतं तेच तळलं. अनुला स्कूलमधून आणलं, नंतर काही मोबाईल वगैरे नेलाच नाही, कारण या पावसाचं कसं जाणंच मुश्किल आहे. आता तिला 2-3 दिवस नाही पाठवणार स्कूलमध्ये, आणि पाऊस तर काही कंटिन्यू चालूच होता. चला, या पावसासोबत आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. चला भेटू उद्या, बाय.